नमस्कार, मी अजित वसुंधरा ढेरे, राहणार नमस्कार. मिरज. आज इनामदार वकील मिरज यांनी केलेल्या ऊस लागणीचे बदलात केलेल्या प्रथमच लावण ऊसाच्या बगला फोडण्याच्या प्रयोगाबद्दल मी माहिती घेण्यासाठी त्यांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तुमचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर साहेब. नजीर अली साहेब इनामदार. मी वकिली आणि शेती दोन्ही करतो. तुम्ही ऊस शेती केव्हापासून करता? 15 वर्षापासून. आतापर्यंत ऊस शेती कशी करत होता? जुन्या पारंपरिक पद्धतीने. ऊस शेती फायदेशीर आहे का? नक्कीच फायदेशीर आहे, पण स्वतः मन लावून करायला केली पाहिजे. तुम्ही यावर्षी लावणीचे ऊसाचे काय नवीन बदल केला आहे? आपण लागणीच्या ऊसाला फक्त बाळ भरणी आणि मोठी भरणी करतो. या बदलामुळे काय फरक जाणवतो? मी बाळ भरणीच्या ऐवजी दोन्ही बाजूच्या बगला फोडून घेतल्या. त्यामुळं जुन्या मुळ्या तुटल्या आणि नवीन मुळ्यासाठी हवा खेळती राहिली. बदल का करावासा वाटला? उत्पन्न वाढीसाठी आणि पिकाची चांगली वाढ होण्यासाठी. तुम्ही पूर्वी कोठे पाहिले का स्वतः बदल केलेत? स्वतः बदल केला. तुम्ही नेमका काय बदल केला व सरी किती फुटाची सोडली? 5 फुटी सरी ठेवून लागण केल्यानंतर बाळ भरणीच्या ऐवजी ऊसाच्या दोन्ही बगला, जसं आपण खोडव्याला बगला फोडून घेतो त्याप्रमाणे ऊसाच्या बगला फोडून घेतल्या. तुम्ही काय अभ्यास केला? कुठल्याही पिकाला वाढ होण्यासाठी नवीन पांढऱ्या पोळीची आवश्यकता असते आणि ह्या बगला फोडल्यामुळे आणि जुनी मुळी तुटल्यामुळे आणि दोन्ही बाजू बुडक्याच्या दोन्ही बाजूला हवा खेळल्यामुळे नवीन पांढऱ्या मुळी वाढीला फायदा होईल. थोड्या क्षेत्रात बदल न करता संपूर्ण 6 एकरात बदल का करावासा वाटला? कारण आपण जर 1 गुंठ्यात 2 गुंठ्यात बदल केला तर मोठ्या पिकावर काय परिणाम होतो हे कळणार नाही आहे. कारण शेतकऱ्याच्या जमिनी ह्या 2-3 प्रकाराच्या विभागलेल्या असतात. काही कणकडी असते, काही खडकाळ असते, काही काळी मातीच असते. त्यामुळं माझं 6 एकर क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचा जमिनीचा असल्यामुळं मी त्या परिणाम अनुभवण्यासाठी संपूर्ण 6 एकरात हा बदल मी केलेला आहे. तुम्ही केलेल्या मशागती व खताबद्दल माहिती सांगा. नांगरून रोटर मारून लावणीच्या वेळेला 6 पोती सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं आणि नंतर 20-20-10 12 पोती टाकलं. पाणी पाटाने आहे का ड्रीपने आहे साहेब? पाटाने आहे. तुमच्या बदलामुळे उत्पादनात वाढ होईल का? नक्कीच वाढ होईल. इतर शेतकऱ्यांनी तसा बदल करावासा वाटतो का? नक्कीच वाढ करावा. नक्कीच तसा बदल करून पाहावा. नक्की वाढ होईल असं माझं स्वतःचं मत आहे. मोबाईल नंबर साहेब तुमचा? माझा मोबाईल नंबर 98 23 26 40 30.